ही आता रंग भारी यांची बातच न्यारी अहो नेम नाही करतील काय तो म्हणे मृत शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई 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 सारी एकापेक्षा एक लई भारी बातमी आजची इथली सकट family.com कोणी दिसत नाहीये, शांत बसून घेऊया जरा, नाहीतर नेहमी काम असतातच. समिता, ए समिता, काय झालं ओरडायला? हा, तुम्ही लोक 2 मिनिटं मला शांतपणे बसायला देत नाही. माझा डब्बा झाला का? काय? माझा जेवणाचा डबा तयार झाला का? मी आज तुम्हाला डबा देणार नाही. तुम्ही कॅन्टीन मध्ये खा सकते. का आज कॅन्टीन मध्ये का? अहो आज मी माळा धुवायला घेतलाय. आपण जेवण काय माळ्यावर बनवतो का? अहो मी किचनचा माळा धुवायला घेतलाय. हा, मग हे मला कधी सांगणार तू? हे बघा, त्यामुळे आज माझी फार दमछाक होणार आहे. अगं मग सेवकला डबा बनवायला सांगायचंस ना? सेवकला? हो. अहो तोच तर मला मदत करतोय ना माळा धुवायला. काय? काय झालं? सेवक आज घरात काम करतोय? मुश्किलीने. त्याला मी सांगितलंय गावाला जाताना 2 जोडी नवीन कपडे घेऊन दे. काय? म्हणजे आपण त्याला पगार देतो कुठे? त्याला पगार द्यायचा काय संबंध आहे? तो घरात कधी काम करतो का? करतो का? हे पण बरोबर आहे. ते अगं त्याच्याकडनं रगड काम करून घ्या आज. पण मग आईला डबा बनवायला सांगायचं असतं ग. ते म्हणजे कॅन्टीन मध्ये जिन्नस खूप महाग असतात. हो, तुम्हाला माहितीये का आईंना भेटणं आजकाल किती महाग झालंय ते? काय बोलतेस काय तू? डोक्यावर परिणाम झाला काय? कुठला शॅम्पू वापरतेस? अहो तसं नाही, म्हणजे मला म्हणायचंय की आजकाल आईंना भेटणं तर सोडाच, पण बघणं पण मुश्किल झालंय. चित्रविचित्र दिसायला लागली ती. हो, तसं तर काय बोलताय? मला असं म्हणायचंय की आजकाल आई घरात कमी असतात आणि घरात असल्या ना तरी बेडरूम मध्ये बसून काहीतरी उद्योग करत असतात. हा, जॉब करत असेल. देवानंद आणि शम्मी कपूरच्या गाण्यावर गाणी ऐकत बसते तासन तास, आणि त्यातही बेडरूमचा दरवाजा आतून लॉक करून घेतात. हे काहीतरी आता तरुणपणी शोभतं ग ह्या वयात मध्ये जरा. आणि बेडरूमचा दरवाजा बाहेरून लॉक करून आतून लॉक करून आत बसणं जरा तिची काळजी वाटते तब्येतीची मला. मला पण. हो, आणि आजकाल त्यांचं जेवण पण कमी झालंय. बापरे, मला काय वाटतं आपण या विषयावर मी कॅन्टीन मध्ये जाऊन आल्यानंतर आपल्या हे ऑफिस मध्ये जाऊन आल्यानंतर बोलूया. हा, टेक केअर. ओके. family.com सेवक, हे सेवक गेला. सेवक इकडे. झाला काय झाला वाढायला एवढा वरडता आता? येस्टरडे आय काय त्या यू गिव्ह मी. म्हणजे अरे इंग्लिश येते इंग्लिश. झाला मग मला कळलं असं बोला ना. अरे इंग्लिश येते, असं सहजासहजी बोलता येत नाही, पटापट तोंडातून फुटत नाही. झाला दाम काय फुटवायचं ना तर फुटवा, नाही तर मना फुटवायला लागेल. लय कामं पडले, बोला काय. ओके ओके. येस्टरडे आय वॉज. तुला काल सांगितलेलं काम केलंस का? कोणतं काम? अरे मी माया मोहितीला तुला गिफ्ट द्यायला सांगितलं होतं, आठवत आहे? हा, आता चॉकलेटचा डबा ना. दिलास? त्याला त्याची लय मोठी एक ट्रॅजेडी झाली. ट्रॅजेडी? हा, म्हणजे काय इंग्लिश आहे का वाईट गोष्ट. माहिती आहे मोठा आला. बोल काय. त्याचा काय झाला माहिती आहे काय? हा. मी त्या डबा घेऊन तुमच्या त्या माया मोहितेकडे जात होतो. बघ, तर मध्ये मला मंदा भेटली. मंदा. तिला देऊन टाकला. अरे ते तू गिफ्ट फडतूस तर मोलकर्णीला दिलास? हो शांभाऊ, फरतू बिरतूस काय बोललो का मंदाला आधीच सांगून ठेवतो. आपला लव आहे तिच्यावर. अरे मी एवढ्या कष्टाने ते गिफ्ट आणलं होतं, तू तिला कशाला दिलास? त्याला तुम्ही कष्टाने गिफ्ट आणलं होतं? मग मला माहितीये तुम्ही साहेबांच्या खिशातून पैसे चोरले आणि गिफ्ट आणलं. काहीतरी बोल नको, तोंड सांभाळून बोल. मी ते पैसे चोरले नाहीयेत. अरे मी ते किती कष्टाने बाबांच्या खिशातून काढले तुला माहितीये का? तेही बाबांच्या नकळत. त्याला चोरी म्हणतात. हा, ते मी देणार नंतर बाबांना पैसे. कंदी
जेव्हा मला नोकरी लागेल तेव्हा. झालं म्हणजे कधीच नाही. तुझ्या काश मिल्की कली हूँ मैं, मुझसे ना रूठो बाबूजी, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. भूकंप आला. भूकंप नाही. आजी आलो. आजो काय काय झालं तुझं? कुठे काय? मला वाटलं तू डान्स करत होतीस. डान्स चल काहीतरी चपला. हा मला संशय आलाच कारण की तो डान्स कमी आणि थैमान जास्त वाटलं. मेल्या माझ्या नाजूक हावभावांना तू थैमान बोलतोस? हे नाजूक काय काय बोलायचं? हा काय बोलायचं तुला? नाही म्हणजे तू नाजूकच आहेस पण कशासाठी एवढा आनंदाने डान्स करत होतीस? असंच नाही काल टीव्हीवर सांगितलं ना डान्स केल्यामुळे शरीराला व्यायाम मिळतो. हो ते बरोबर आहे पण कुठल्या प्रकारचा हा डान्स होता? बॉलिवूड स्पेशल. अ? मी तुला करून दाखव. दाखवतेच हा. हे बघ. अरे? जब तक है जान जागी जहां मैं नाचूंगी. कसा वाटला तुला डान्स? आजी हा डान्स कमी आणि बॉक्सिंग जास्त वाटलंय मला. भलतंच म्हणता काहीतरी बोलू नकोस हा. काय म्हणजे काय तुझे काय मला आता हे जे धुतलंयस ते काय होतं? मी तुला मारलं? मग त्याचं काय माहिती का मी डान्स करताना इतकी धुंद होते ना की मला आजूबाजूच्या परिस्थितीचा भानच राहत नाही. आजी बस मी तुझ्या पाया पडतो का आता मला मार खायची सहनशक्ती उरलेली नाही. बस ओव्हर ऍक्टिंग सोडा. चल मी जर गार्डन मध्ये जाऊन येते. हे घे. हे काय? दबांग. हे घे. हा यु नो ऊन जरा जास्त पडलंय ना तर डोळ्याखाली काही वर्तुळ येतात म्हणून हा गॉगल. आजी अरे तिकडे कुठे? इकडे दरवाजा आहे. कुठे? इकडे. हे तू सांगू नका मी जाते. हो ना? जब तक है जान परी हूँ मैं, परी हूँ मैं. गॉगल काय? बरी आहे नाही परी? अरे काय आजीचं काय चाललंय आज? काही खरं नाहीच आज. अरे कोण आहे रे इकडे? family.com. आता कोण? हॅलो हा कोण? तू बोलतेस? हा बोल. हो अरे तुला किती वेळा सांगितलं इथे फोन करू नकोस म्हणून. घरच्यांना संशय आला तर आपल्याबद्दल. हा हो मी उद्या येऊन भेटते हा तुला पार्कात. हा अरे हो सगळी तयारी करून ठेवली आहे. बॅग पण भरून ठेवली आहे. हो आता आपल्याला कोणी पण अडवू शकत नाही. हा हा ठीक आहे ठेवू. अरे भिंतींना पण कान असतात ना. ठेवते हा ठेवते. चल. काय आजू काय चाललंय? कुठे काय? काय येतेस कुठून तू? मंदिरात जाऊन आले. मंदिरात? हा एवढी तयार होऊन? रोज सारखेच गेले ना तयाहून. रोजच्या सारखी? रोज तू गॉगल लावून जातेस? गॉगल, लिपस्टिक, फॅन्सी चपला, काय प्रकार काय आहे हा? अगं उन्हाचा त्रास होतो ना. हो ना उन्हाचा त्रास होतो आपल्याला. मग उन्हाच्या वेळी बाहेर पडायचंच नाही. तब्येत बिघडेल ना तुझी. तुझ्या तब्येत कशाला बिघडेल? उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मी गॉगल लावलाय आणि सनस्क्रीन लोशन पण लावलंय आणि शॅम्पू केलाय केसांना. काय? अगं आजो मी तुझ्या सौंदर्याविषयी नाही तुझ्या आरोग्याविषयी बोलतेय. इकडे सावकाश. हा हळूहळू. हा ऐकू. माझ्या आरोग्याला काय झालंय? काय नाही तुझ्या आरोग्याविषयी तसू भरही शंका नाहीये माझ्या मनात. पण या फॅन्सी चपला
लिपस्टिक ना त्याचं काय झालं माहितीये का आपल्या ड्रेसिंग टेबल खाली ना मला ती लिपस्टिक सापडली आणि म्हटलं ती फुकट जाईल ना अशी म्हणजे पैसे जातील वाया म्हणून आपली लावली. ड्रेसिंग टेबलाखाली सापडली. पण आजू आपल्या घरात या रंगाची लिपस्टिक कोणच वापरत नाही. आता तुला काय म्हणायचंय हा या वयात मी लिपस्टिक लावते हा नखरे करते हे बघ मला काय म्हणायचं म्हातारी असल्या म्हणून काय पण ऐकून नाही घेणार तुझं. अगं पण तू उगाच बोलू नकोस. बरं मी आज जाऊन पडते. हा हळू इथेच पडशील. चष्मा कुठे आहे तुझा? गॉगल काढते. हा हे घे आला. हा गॉगल लावती. हे घे. नीट जा आणि आता हा हे घे. नाही जमणार जा. हा काय झालं आजीला? जरूर दाल में कुछ काला है. नक्कीच काहीतरी गडबड आहे. ओ गॉड, आजू आमच्या खानदानचं नाक तर नाही ना कापणार? भाई साहेब, तुम्ही आज लय टेन्शन वाल्या काळजीत दिसता. हो रे, आई सकाळपासून बाहेर गेल्यात, अजून आल्या नाहीये. जल मग आता काय करायचा? वाट बघण्याशिवाय आपण काही करू शकतो नाही ना. एक तर आईंकडे मोबाईल नाहीये, त्यात सॅम आणि सॅमचे बाबा घरात नाहीयेत, नाहीतर मी त्यांना शोधायला तरी पाठवलं असतं. जरा मग मी जाऊ का शोधायला? नको, मेहरबानी करून तू माझे व्याप आणखीन वाढवू नकोस. तुला कुठेतरी शोधायला पाठवायचं आणि तूच कुठे जाऊन हरवायचास आणि मला आणखीन व्याप करायला लागायचे काहीतरी. जरा तर आपण खराच. हा जरा भाई साहेब, माझ्या संशोधनाने मला एक गोष्ट कळली. कसल्या डोंगराचं संशोधन? जरा ऐकून तर या. बोला. काल मला शांभाऊ बोलले आपल्या आजीबाई आहेत ना, त्यांचं वागणं चित्र विचित्र होत चाललंय. तेव्हा मी या विषयावर संशोधन केला आणि मला असा कळला की आजीबाई आहेत ना, त्या पार्कामध्ये रोज एका माणसाला चोरून भेटतात. अरे तुझ्या जिभेला काही हाड? चल चला चल चल. जरा पण माझं एवढं मोठं संशोधन ते घाल चुलीत, नीट आत दे. ठीक आहे. आता शी. काय गं? कसला आवाज झाला? खाली गाडीचा टायर बिर फुटला की काय? नाही, मग सेवकचा गाल पंक्चर केलाय मी. आईंबद्दल काहीतरी वाटेल ते बोलत होता. पण आई, आजी ना आजकाल जरा विचित्रच वागते. हो ग, पण संजू, म्हातारपण हे बालपणासारखं असतं असं म्हणतात. ते सगळं ठीक आहे, पण आजी ऐन तारुण्यात असल्यासारखी वागते. लिपस्टिक काय लावते, गॉगल घालून बाहेर काय जाते, सनस्क्रीन काय, शॅम्पू काय, काही विचारता सोय नाहीये. आई, अय्यो कुठे गेला होता तुम्ही? सकाळपासून गेलात की आत्ता उगवताय? म्हणजे ही सकाळपासून गायब आहे? हो ना. आणि त्यात सेवक मला म्हणाला की आई पार्कामध्ये कोणाशी तरी चोरून बोलत असतात. आजी कोणाशी बोलत होतीस? आजी कोण होता तो? आजी कोण होता तो? तो माझ्या कॉलेजचा मित्र होता. शी. आई, व्हॉट इज दिस आजी? ए भलतं सलतं बोलू नका. तो माझा कॉलेजचा मित्र आहे खरं आहे. मागच्या आठवड्यात तो मला पार्कात भेटला. तो एक ॲड एजन्सी चालवतो. एका रोलसाठी त्याला म्हातारी हवी होती आणि तिथे मी परफेक्ट त्याला वाटले. त्याचीच तयारी करत होते. मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं पण खरंच? मग आजी तू काही काळजी करू नकोस. आम्ही दोघी जणी तुला या ऍड साठी मस्त तयार करू. खरं? येस. आज मी हळू हळू हळू.
ही आता रंग भारी यांची बातच न्यारी अहो नेम नाही करतील काय तो म्हणे मृत्यू शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई 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 आई